नमस्कार दोस्तों, आज एक बड़ी स्पेशल ओकेजन है। मुझे अभी भी याद है, मैं 19 साल का था और मन में बहुत डाउट्स आ रहे थे, क्या ये करना चाहिए, ये अच्छा आइडिया होगा या नहीं होगा। लेकिन फिर बड़ी हिम्मत जुटाकर फाइनली अपलोड का बटन दबाया और जून 2014 में 0 सब्सक्राइबर्स और 0 व्यूज के साथ ये कहानी शुरू हुई। नमस्कार। आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा शोध कधीच आजपर्यंत लागलेला नाही किंवा अशाही काही गोष्टी आहेत ज्या रहस्यमयी आहेत। पण या सर्व गोष्टीचा शोध घेण्याची किंवा त्यामागे काही सत्य दडून बसले हे जाणून घेण्याची इच्छा आजच्या तरुणाईच्या मनात नक्कीच आहे। हे जग आणि जगातील रहस्य तरुणाईच्या नेहमीचा कुतूहलाचा विषय असतो। पण या सर्व गोष्टींचा इतिहास आणि त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी यूट्यूबपेक्षा उत्तम पर्याय कोणताही नाही। म्हणूनच तरुणांच्या मनात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणारा एकच असतो आणि तो म्हणजे ध्रुव राठी। अगदी विद्यमान सरकारला त्यांच्या चुका लक्षात आणून देणं असो की लोकांना सरकारच्या चुका लक्षात आणून देणं असो, ध्रुव राठी आपल्या चॅनेलवर हे काम सतत करत आला आहे। बर्मुडा ट्रायंगलच्या मागची खरी गोष्ट असो की इंडिया चीन प्रकरण या विषयावर सत्यता पडताळण्याचं आणि लोकांसमोर सत्य समोर आणण्याचं काम ध्रुवने सतत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून केलं आहे। पण त्याच्या या यूट्यूब चॅनेलची सुरुवात नक्की झाली तरी कशी हे देखील पाहणं आपल्याला गरजेचे आहे। ध्रुव राठी याचा जन्म 8 ऑक्टोबर 1994 रोजी हरियाणामध्ये एका हिंदू कुटुंबात झाला। मूळचे हरियाणवी भाषिक असल्याने त्यांची भारतातील हरियाणा येथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले। जर्मनीच्या कार्लसरुहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर ध्रुवने रिन्युएबल एनर्जीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त ध्रुवला राजकीय तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड रस आहे। आता याचा यूट्यूबचा प्रवास कसा सुरू झाला हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याच्या यूट्यूबच्या चॅनेलवर BJP एक्सपोज्ड लाय बिहाइंड द बुलशिट हा व्हिडिओ रिलीज केला, ज्यामध्ये त्या वर्षी निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला त्यात लक्ष्य केले गेले। 2016 ध्रुव राठीने अरविंद केजरीवाल त्यांच्या कुचकामी प्रशासनाचे यूट्यूबर अजय सेहरावतचे दावे पोस्ट केल्यानंतर ऑनलाईन दृश्य मान्यता मिळवली। ते म्हणाले की जेव्हा त्यांनी लोकांना अजय सेहरावतचे व्हिडिओ वस्तुस्थिती न तपासता शेअर करताना पाहिले तेव्हा त्यांना सत्य समजवण्यासाठी त्यांच्यासमोर वास्तविक संशोधन मांडण्याची गरज जाणवली। सुरुवातीला पॉलिटिक्सवर व्हिडिओ बनवणाऱ्या ध्रुवचं आता लक्ष माहितीपर व्हिडिओजमध्ये होतं। उरी हल्ला 2016, भारतीय नियंत्रण रेषेवरील स्ट्राईक 2016, भारतीय नोटबंदी आणि गुरमेहर कौर रोग 2016 यासह विविध विषयावर प्रकाश टाकणारे ध्रुव राठी यांनी यूट्यूबवर व्हिडिओची सिरीजच बनवली। तसंच पी न्यूज हा व्यंगचित्र म्हणजेच फेक न्यूज विभाग सुरू केला, ज्यामध्ये त्यांनी भाजप सरकार आणि हिंदुत्वाच्या राजकारणावर टीका केली। मीडिया नामाचे निखिल पाहवा, सार्वजनिक धोरण विशेष तज्ज्ञ मेघनाथ एस, भारतीय पोलीस सेवा अधिकारी डी रूपा मौदगिल आणि आल्ट न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांच्यासह राठी यांना 2018 आउटलुक सोशल मीडिया अवॉर्ड्समध्ये इन्स्पिरेशन्स ऑफ द इयर या श्रेणीसाठी नामांकन मिळाले होते। टेलिव्हिजनवरील बातम्यांवरील चर्चांमध्ये तो नियमित पॅनेलचा सदस्यही बनला। सध्याचे ध्रुवचे यूट्यूबवर तब्बल 84 लाख फॉलोअर्स आहेत, तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही त्याचे लाखोच्या वर फॉलोअर्स आहेत। विशेष म्हणजे ध्रुव भारतात राहत नसला तरी त्याने भारताच्या संस्कृतीवर अनेक व्हिडिओ बनवले आहेत। त्याची कोणतीही गोष्ट समजावून सांगण्याची पद्धत, शांतपणे गोष्ट पटवून देण्याची पद्धत यामुळे तो अखंड तरुणाईच्या एक लोकप्रिय झाला आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधी दरम्यान मोदी, गांधी व इतर नेत्यांसह एक नाव अजून गाजलं आणि ते म्हणजे ध्रुव राठी। मोदी द रिअल स्टोरी या मोदींवर केलेल्या टीकेच्या
व्हिडिओने सोशल मीडियावर राठीच्या समर्थकांनी तर याच्या व्हिडिओमुळेच मोदींना 400 पारचं ध्येय लक्ष गाठता आलं नाही असंही चक्क याच्या फॉलोअर्सनी म्हटलं आहे. ध्रुव राठीला जर्मन शेफर्ड्स हे टोपण नावाने त्याला ओळखले जाते. ध्रुव हा सध्या व्यवसायाने कॉन्टेंट क्रिएटर असून त्याचे राजकीय मुद्द्यांवरचे व्हिडिओ हे बहुचर्चित असतात. तो आपल्या चॅनेलवर विश्लेषणात्मक तसेच फॅक्ट चेकिंग व्हिडिओज बनवत असतो. नोव्हेंबर 2021मध्ये ध्रुव व्हिएतनाममधील बेलवर्ड पॅलेसमध्ये आपली गर्लफ्रेंड जुली हिच्याशी त्याने लग्न केले. यंदाच्या झालेल्या निवडणुकींच्या वेळी ध्रुवची पत्नी पाकिस्तानी असून ध्रुवचे खरे नावसुद्धा रशीद आहे अशा खोट्या चर्चा रंगल्या होत्या. जुलीचे खरे नाव झुलैखा असून ध्रुव आणि ती दाऊद इब्राहिमच्या कराचीमधील बंगल्यात पाकिस्तानी लष्कराच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहत आहेत असाही दावा व्हायरल मेसेजद्वारे करण्यात आला होता. पण वास्तव पाहता ध्रुव सध्या तरी देशातील किंवा परदेशातील कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत भाग दिसत नाही. पण त्याच्या विश्लेषणाने कित्येकांना ज्ञान माहिती मिळत असते. त्यामुळे त्याने अखंड तरुणाईवर भुरळ पाडण्यात तो यशस्वी झाला आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्याला सर्वांना ध्रुव राठीचे व्हिडिओ कसे वाटतात, त्याचे विश्लेषण आपल्याला कसे वाटते, तसेच ध्रुव राठीची एकंदरीत बायोग्राफी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कशी वाटली, आपलं कमेंट ह्या व्हिडिओ खाली करायला विसरू नका. अद्याप आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास तर ते चॅनल सबस्क्राईबही करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.